बाळे येथील आरोही मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे सोनोग्राफी मशीन ठेवून रुग्णांचे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी सोलापुरातील डॉक्टर प्रशांत पांडुरंग इंगळे आणि डॉक्टर अपर्णा प्रशांत इंगळे या डॉक्टर पती-पत्नीची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संदीप नवले यांनी निर्दोष मुक्तता केली। महाराष्ट्रातील पूर्व गर्भधारण आणि प्रसूतीपूर्व निदान करणारे कौशल्य कायदा 1994च्या कायद्यान्वये प्रलंबित असणाऱ्या केवळ 5 ते 6 खटल्यांमधील या खटल्याचा निकाल न्यायालयीन क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। यात हकीकत अशी, सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर जयंती आडके यांनी त्यांच्या सहकारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना कोरे, डॉक्टर वैशाली शिरशेट्टी, डॉक्टर शोभा पुजारी व अन्य स्टाफसह 24 जून 2015 रोजी डॉक्टर इंगळे यांच्या आरोही हॉस्पिटलवर छापा घालून तपासणी केली असता तिथे त्यांना सोनोग्राफी मशीन, फाईल वगैरे आढळून आले। ॲडमिट असणाऱ्या रुग्णांनी इंगळे डॉक्टर हेच सोनोग्राफी मशीन हाताळून त्यांच्या तपासण्या करत असल्याचे सांगितले। डॉक्टर इंगळेसह परिचारिका या देखील त्यांना दवाखान्यात दिसून आल्या। डॉक्टर इंगळे यांना सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी शिक्षण आणि अधिकारही नव्हते, तसेच त्याकरता कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे ठेवली नव्हती। सोनोग्राफी मशीनची नोंदणीही मनपा आरोग्य खात्यात केली नव्हती। त्यामुळे डॉक्टर इंगळे पती-पत्नींनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता गैरमार्गाने व गुपचूप सोनोग्राफी मशीनचा गर्भलिंग निदान करण्याकरता गैरवापर करून गुन्हा केल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर जयंती आडके यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती। या खटल्यात 7 साक्षीदार तपासण्यात आले। प्रस्तुत खटला दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार डॉक्टर जयंती आडके यांना नाही। तथाकथित छापा घालण्यात आलेले हॉस्पिटल तसेच सोनोग्राफी मशीन, फाईल वगैरेशी आरोपींचा संबंध नाही। परिचारिका, पेशंट व काल्पनिक व्यक्ती असून त्यांचा आरोपींशी संबंध नाही, असे विविध मुद्दे डॉक्टर प्रशांत इंगळे यांचे वकील अरविंद अंदोरे यांनी न्यायालयासमोर वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाड्यासह मांडून आरोपींविरुद्ध साक्ष देणारे मनपाचे डॉक्टर संगनमताने खोटी कागदपत्रे बनवून आरोपींविरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचा युक्तिवाद केला। तर डॉक्टर अपर्णा इंगळे यांचे वकील शशी कुलकर्णी यांनी आरोपींविरुद्धचा खटला बेकायदेशीर असून कोणताही ठोस पुरावा न्यायालयासमोर नसल्याचा युक्तिवाद केला। आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात गाजलेल्या या खटल्यात आरोपी नंबर 1 तर्फे ॲडव्होकेट अरविंद अंदोरे, ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले, तर आरोपी नंबर 2 तर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले। फिर्यादीतर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिले। सोलापुरातल्या बाळे भागात डॉक्टर इंगळे यांचं आरोही मॅटर्निटी आणि जनरल हॉस्पिटल आहे। त्या ठिकाणी दिनांक 24/6/15 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन प्रभारी आरोग्य अधिकारी जयंती आडके, डॉक्टर जयंती आडके, डॉक्टर ज्योत्स्ना कोरे, डॉक्टर वैशाली शिरशेट्टी आणि इतर स्टाफ यांनी छापा घातलेला होता आणि तपासणी केली हॉस्पिटलची। त्या ठिकाणी डॉक्टर प्रशांत इंगळे आणि परिचारिका दीपाली खुळपे या हजर होत्या आणि त्या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन आणि फाईल्स वगैरे त्यांना आढळून आल्या। जे सोनोग्राफी मशीन, फाईल्स वगैरे जप्त केल्या त्यांनी। त्या ठिकाणी काही पेशंट देखील होते आणि पेशंटनी डॉक्टर जयंती आडके यांना सांगितलं की डॉक्टर प्रशांत इंगळे हेच हे सोनोग्राफीचा वापर करून आमच्या तपासण्या करतात आणि गर्भलिंग निदान करतात वगैरे माहिती दिली त्यांना। त्या ठिकाणी कायद्यानं ज्या आवश्यक गोष्टी आहेत, काही आवश्यक कागदपत्र ठेवली पाहिजेत, काही पोस्टर्स वगैरे दवाखान्यामध्ये लावले पाहिजेत, असं देखील त्यांनी केलेलं नव्हतं। आणि मुख्य म्हणजे या सोनोग्राफी मशीनची सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोंदणी देखील डॉक्टर इंगळे यांनी केलेली नव्हती आणि अशा प्रकारे बेकायदा गर्भलिंग निदान करतात असं आढळून आल्यामुळं महानगरपालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी जयंती आडके यांनी सोलापूर येथील न्यायालयात
डॉक्टर प्रशांत इंगळे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अपर्णा इंगळे या दोघांविरुद्ध खटला दाखल केलेला होता. महाराष्ट्रामध्ये साधारण असे 5-6 खटलेच निकाली होण्याचे आहेत. त्यातला हा एक महत्त्वाचा खटला होता. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं बरंचसं लक्ष लागून होतं या खटल्याकडे आणि एक महत्त्वपूर्ण असा निकाल न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संदीप नवले यांनी दिलेला आहे. यामध्ये आमचा बचाव पक्षातर्फे मी आरोपी नंबर 1 प्रशांत इंगळे यांच्यातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट अरविंद अंदोरे, आल्हाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे हे आम्ही तिघांनी काम पाहिलं आणि यामध्ये आमचा बचाव असा होता की मूळतः डॉक्टर जयंती आडके यांना हा खटला न्यायालयात दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. याशिवाय ते हॉस्पिटलच आमचं नाही आहे, ती सोनोग्राफीशी मशीनशी आमचा संबंध नाही आहे, ती परिचारिका दीपाली खुळपे आणि इतर जे पेशंट्स यांच्याशी देखील या डॉक्टरांचा काही संबंध नाही. ही बनावट स्टोरी रचून दोन्ही डॉक्टरांविरुद्ध खोटी केस केली असल्याचा युक्तिवाद आम्ही केला आणि केवळ जयंती आडके यांनी मागणी केलेली पैसे आम्ही दिले नाहीत, त्यामुळं आमच्यावर ही खोटी केस केली असा डॉक्टरांतर्फे आम्ही युक्तिवाद मांडला. आरोपी नंबर 2 अपर्णा इंगळे यांच्यातर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिलं. त्यांनी देखील हा खटला कसा खोटा बनवलेला आहे आणि हा कायदेशीर नाही आहे खटला. आणि आरोपी नंबर 2 अपर्णा इंगळे यांच्या विरुद्ध काहीही पुरावा दिसून येत नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी केला. आम्हा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संदीप नवले यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. यात आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट अरविंद अंदोरे, आल्हाद अंदोरे, अथर्व अंदोरे यांनी तसेच आरोपी नंबर 2 तर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर फिर्यादी जयंती आडके यांच्यातर्फे सरकारी वकील श्रीमती शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिले.